नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 4 हवामान प्रदेश या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण आतापर्यंत या ठिकाणी विषुववृत्तीय वर्षावने, मोसमी हवामान प्रदेश, उष्ण पट्ट्यातील गवताळी प्रदेश म्हणजेच सॅवाना या प्रदेशांचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण उष्ण वाळवंटी प्रदेश आणि भूमध्यसागरीय हवामान प्रदेशातील त्या ठिकाणी आपण भूमध्यसागरीय हवामान प्रदेश यांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला उष्णकटिबंधीय ओसावा प्रदेश म्हणजेच आपण त्या ठिकाणी त्यालाच काय म्हणतो की उष्ण वाळवंटी प्रदेश असं देखील त्यांना आपण म्हणत असतो। कारण हे ओसावा प्रदेश आणि शुष्क हवामानाचे प्रदेश हे असतात। उदाहरणार्थ सहारा जो वाळवंट आहे त्या सहारा वाळवंटामध्ये अशा प्रकारचं हवामान आपल्याला त्या ठिकाणी हे दिसून येतं। या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण मागील काही 2-3 व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहिलेत, सेम त्याच्यासारखेच या ठिकाणी आहेत की 2 ग्राफ आपल्याला दिलेले आहेत आणि त्या 2 ग्राफचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे। निरीक्षण करून खाली जे काही 4-5 प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहेत। निम्न अक्षवृत्तीय प्रदेश हा जो आहे या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय ओसावा प्रदेशाच्या हवामानाच्या संदर्भात हे 2 आलेख आपल्याला त्या ठिकाणी आहेत। एक ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणाचा ऑलिस आणि स्प्रिंग्स असं जे ठिकाण आहे, शहर आहे, त्या ठिकाणाचा हा एक ग्राफ आहे, आलेख आहे। आणि दुसरा जो आहे तो इजिप्त या देशातील कैरो या शहराच्या आजूबाजूला असणारं जे काही हवामान आहे किंवा पर्जन्यमान आहे त्या संदर्भात हा ग्राफ त्या ठिकाणी दिलेला आहे। या दोन्ही ग्राफचा, दोन्ही आलेखांचा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, त्यांचं काय बारकाईने अभ्यास करायचा आहे। आणि अभ्यास करून त्या ठिकाणी खाली जे काही प्रश्न दिलेले त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत। आणि त्यानंतर आपल्याला हे जे 2 ठिकाणं आहेत, ऑलिस स्प्रिंग्स ऑस्ट्रेलियामधील आणि दुसरं कैरो इजिप्तमधील, हे दोन्ही ठिकाणं आपल्याला जगाच्या नकाशावरती दाखवायची आहेत। तर या ठिकाणी आपण या दोन्ही आलेखांचं निरीक्षण करूया आणि खाली जे काही प्रश्न दिलेले त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी आपल्याला मासिक पर्जन्यमान आणि त्या ठिकाणी तापमान, तसंच दुसऱ्या आलेखामध्ये देखील मासिक पर्जन्यमान आणि तापमान या दोन्ही गोष्टी दोन्ही आलेखामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिला की सर्वात जास्त आणि कमी पर्जन्याचे महिने सांगा। पर्जन्याच्या मूल्यादरम्यान काय फरक आहे, तो फरक देखील त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। आता बघा, सर्वात कमी आणि सर्वात जास्त पर्जन्याचे महिने कोणते आहेत। या ठिकाणी बघा की सर्वात पहिला आपण बघूया, सर्वात जास्त पर्जन्य कुठं आहे, तर ऑस्ट्रेलिया यातील त्या ठिकाणी जर बघितलं, ऑलिस स्प्रिंग्स या ठिकाणी जर पाहिलं तर डिसेंबर ते मार्च, हे बघा या ठिकाणी ही रेष त्या ठिकाणी आपल्याला दिसतात का, इथं डिसेंबर ते मार्च इथपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला काय पर्जन्य हा त्या ठिकाणी दिसतोय। व सर्वात कमी पर्जन्य जुलै ते सप्टेंबर या महिन्यात त्या ठिकाणी आहे। बघा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे या प्रश्नाचं पहिल्या आलेखाच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येईल। तर दुसऱ्या आलेखामध्ये त्या ठिकाणी आपण बघूया की दुसऱ्या आलेखामध्ये
सर्वात जास्त पर्जन्य कुठं आहे, तर त्या ठिकाणी नोव्हेंबर ते जानेवारी, बघा नोव्हेंबर ते जानेवारी त्या ठिकाणी, नोव्हेंबर ते या ठिकाणी जानेवारी इथपर्यंत, इथपर्यंत आपल्याला जास्त पर्जन्य हा त्या ठिकाणी दिसून येतो. तर सर्वात कमी पर्जन्य हा कुठं मे ते ऑक्टोबर दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हा मे ते ऑक्टोबर या इथपर्यंत आपल्याला हा दिसून येतो. अशा प्रकारे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आपण बघूया. सर्वात जास्त व सर्वात कमी तापमानाचे महिने सांगा. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न विचारले तापमानाच्या संदर्भात आहे. तापमान, सर्वात जास्त तापमान पहिल्या आलेखामध्ये कुठं आहे? तर ऑलिस प्रिन्स येथे सर्वाधिक तापमान डिसेंबर ते जानेवारीमध्ये त्या ठिकाणी दिसते. बघा तापमान डिसेंबर ते जानेवारी या ठिकाणी बघा रेष सगळ्यात वरती आहे आणि डिसेंबर ते काय म्हटलं आपण जानेवारी, हे बघा रेष कुठं आहे, वरती आहे. म्हणजेच की ऑलिस प्रिन्स ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला दिसून येते. व सर्वात कमी तापमान कुठं दिसते? मे ते जूनच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसते. बघा या ठिकाणी हा ग्राफ खाली आलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मे ते जून त्या ठिकाणी तापमान हे कमी झालेले आपल्याला दिसून येतं. ही कुठली परिस्थिती आहे? ऑस्ट्रेलिया ऑलिस प्रिन्स या ठिकाणची परिस्थिती आहे तापमान आणि तापमानाच्या संदर्भात. दुसरा ग्राफ जर त्या ठिकाणी आपण बघितला, या ग्राफमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की कैरो या ठिकाणी सर्वाधिक तापमान जून ते जुलै, बघा हा ग्राफ या ठिकाणी वरती गेलेला दिसतो. जून ते जुलैच्या दरम्यान, जून ते जुलैच्या दरम्यान हा ग्राफ म्हणजे तापमान हे वरती तो ग्राफ काढलेला आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे ज्याचा अर्थ काय, सर्वाधिक तापमान त्या ठिकाणी आहे. तर सर्वात कमी तापमान कुठं आहे? तर डिसेंबर या ठिकाणी बघा ग्राफ खाली आलेला दिसतोय. डिसेंबर ते त्या ठिकाणी जानेवारी ग्राफ खाली आलेला त्या ठिकाणी दिसतो. या महिन्यामध्ये तापमान हे कमी आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला देता येतील. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी बघूया आपण की या ठिकाणी प्रश्न असा आहे की दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का? दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का? बघा दोन्ही आलेख बघा की या ठिकाणी पर्जन्य विचारला आपण. पर्जन्य इथून असे दिसत आहेत, इथपर्यंत त्या ठिकाणी पर्जन्य दिसत आहेत. आता या ठिकाणी पर्जन्य कुठे दिसते? इथून तर इथपर्यंत पर्जन्य त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर देताना काय म्हणता येईल? होय. काय? होय. दोन्ही ठिकाणी सर्वाधिक पर्जन्याचे महिने समान असून दोन्ही ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान पडतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देता येईल. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की या ठिकाणाच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात? हवामानावरती कोणते घटक त्या ठिकाणी परिणाम करत असतील, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. जर त्या ठिकाणी आपण जगाचा नकाशा जर बघितला आणि हे दोन्ही ठिकाणे त्या जगाच्या नकाशावर दाखवलेत, तर त्या ठिकाणी जो काही समुद्र किनारा आणि जमिनीचा भाग आहे त्याला अनुसरून जे वाहणारे वारे जे आहेत त्या वाऱ्यांना अनुसरून त्या ठिकाणी हवामान हे त्या ठिकाणी ठरत असतं. आणि त्याच्या आधारावरती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं उत्तर देता येईल की जास्त तापमान, अतिशय कमी पर्जन्य, आर्द्रतेचा अभाव, जास्त तापमान कक्षा, वातविमुख प्रदेशातील स्थान, उपोष्ण उच्च दाबाचे क्षेत्र हे घटक त्या ठिकाणी हवामानावरती हे परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण या चौथ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. पण कसं, जेव्हा त्या जगाच्या नकाशावरती हे दोन्ही ठिकाणं दाखवून त्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी
या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. आणि आपण हे दोन्ही ठिकाणे जगाच्या नकाशावरती दाखवण्यासाठी देखील आपण पुढं प्रयत्न केलेला आहे. ते देखील आपण पुढं अभ्यासणार आहोत. पुढं बघूया. हे 5वा प्रश्न दिलेला आहे. या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आहे? जो आपण आधीचा जो आलेख बघितला होता तो आलेख आणि या आलेखामध्ये काय फरक आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की या आधीच्या आलेखात लोगोस व ब्रासिलिया येथे तापमान वर्षभर सारखेच आपण त्या नकाशामध्ये बघितलं होतं. कमी तापमान कक्षा व पर्जन्याचे प्रमाण वरील ठिकाणांपेक्षा जास्त होते असं या ठिकाणी आपल्याला दिसते. त्या तुलनेत जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ऑलिस प्रिन्स आणि कैरो येथे वार्षिक तापमानात लक्षणीय चढ उतार आहे. तसेच पर्जन्याचे प्रमाण फारच कमी या ठिकाणी आहे. बघा, आधीच्या आलेखाचा जर विचार केला आणि या आलेखांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप काही चढ उतार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तापमानाच्या संदर्भात असू द्या किंवा पर्जन्याच्या प्रमाणात जरी विचार केला तरी त्या ठिकाणी आपल्याला काय की खूप बदल किंवा फारच बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी 5व्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला देता येईल. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. दोन्ही ठिकाणाच्या हवामानाबाबत निष्कर्ष त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. दोन्ही ठिकाणी कोणकोणते दोन्ही ठिकाण? ऑलिस प्रिन्स ऑस्ट्रेलियामधील आणि कैरो इजिप्त कैरोमधील. त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणाचं हवामानाबद्दलचा निष्कर्ष आपलं मत थोडक्यात त्या ठिकाणी विचारलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की उच्च तापमानाचे उन्हाळे त्या ठिकाणी आहेत, कमी तापमानाचे तीव्र उन्हाळे, कमी पर्जन्य व दुष्काळजन्य परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. हे या दोन्ही ठिकाणाच्या हवामानाचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी असू शकतात. हे दोन्ही प्रदेश कुठं आहेत? वाळवंटी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आहेत किंवा वाळवंट असल्यामुळं त्या ठिकाणी यालाच आपण असं देखील म्हणू शकतो की वाळवंटी हवामान प्रदेश असं देखील त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. जर आपण या दोन्ही ठिकाणांना जगाच्या नकाशामध्ये जर त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वाळवंट आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा की ही जे कैरो आहे, इजिप्तची राजधानी कैरो, हे याच्या एकदम पश्चिमेला या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा जगातील सगळ्यात मोठा वाळवंटी प्रदेश आहे, तो म्हणजे सहारा. तशाच पद्धतीने ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी देखील वाळवंटी प्रदेश आहे हा. आणि म्हणून की ज्या ठिकाणी वाळवंट आहे त्या ठिकाणी साहजिकच कमी पर्जन्य त्या ठिकाणी आहे, दमट असं हवामान आहे, शुष्क असा प्रदेश त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच की त्या ठिकाणी हवामान हे वेगळ्या स्वरूपाचं आपल्या त्या ठिकाणी दिसून येतं किंवा तापमान हे उच्च तापमान त्या ठिकाणी दिसतं, तीव्र उन्हाळे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि कमी पर्जन्य शुष्कमय प्रदेश असा त्या ठिकाणी किंवा दुष्काळी प्रदेश असा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कैरो इजिप्त आणि ऑलिस स्प्रिंग्स ऑस्ट्रेलिया ही दोन्ही ठिकाणे या जगाच्या नकाशामध्ये आपण असं दाखवू शकतो आणि इंडेक्स देखील त्या ठिकाणी आपण काढू शकतो. हे आपण घरी देखील प्रॅक्टिस करायचं आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला 6 मार्काला आहे आणि म्हणून याचा आपण घरी देखील अभ्यास करायचा आहे. पुढं आपण बघूया की या जगाचा नकाशा आपण डोळ्यासमोर ठेवू, या प्रदेशाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा प्रदेश नेमका कुठं आहे? उष्ण कटिबंधीय ओसाळ किंवा शुष्क प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश यांचा विस्तार हा कुठं आहे
किंवा त्याचं वितरण, हे भौगोलिक वितरण हे कसं आहे, किंवा त्या ठिकाणी असणारं हवामानाची वैशिष्ट्य किंवा संबंधित काही जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांसंदर्भात या ठिकाणी आपण जाणून घेऊया की या या ठिकाणी भौगोलिक वितरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की हे जे कैरो आणि ऑस्ट्रेलियातील ऑलिस प्रिन्स हे जे आहेत किंवा तो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये कशा प्रकारचं हवामान किंवा ते कुठं स्थिर आहेत, तर दोन्ही गोलार्धामधील 20° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान त्या ठिकाणी तो पट्टा आहे. बघा त्याचं वितरण कुठं आहे ते आपण बघूया की या ठिकाणी ग्रीन पट्टा तुम्हाला दिला आहे की दोन्ही गोलार्धात मागं देखील आपण पाहिलेलं आहे. ही जी रेष मी काढून दाखवली ही 0° अक्षवृत्त आहे, म्हणजे विषुववृत्ताचा जो पट्टा आहे 0° अक्षवृत्त, त्याच्या उत्तरेला हे नॉर्थ आणि हे साऊथ, नॉर्थ आणि हे साऊथ. आता याच्या उत्तरेला नॉर्थला या ठिकाणी काय 20° हा ग्रीन पट्टा तुम्हाला दिसतोय, 20° ते 30° या पट्ट्यामध्ये हा उष्णकटिबंधीय ओसाळ प्रदेश किंवा शुष्क प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला कुठं ना कुठं त्या देशांमध्ये आपल्याला दिसून येतो, ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी तो पाहिला. तसंच की दक्षिणेला त्या ठिकाणी या पट्ट्यामध्ये हा जो पट्टा आहे उष्ण ओसाळ शुष्क वाळवंटी प्रदेश त्या खंडामध्ये त्या देशामध्ये कुठं ना कुठं आपल्याला दिसून येतो. या पट्ट्यामध्ये दक्षिणेला आपण या ठिकाणी तो एक वाळवंट बघितला ऑस्ट्रेलियामधील, या ठिकाणी वाळवंट आहे. आणि म्हणून की या दोन्ही गोलार्धामध्ये 20° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान हा उष्णकटिबंधीय ओसाळ किंवा शुष्क प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. आता या प्रदेशामध्ये कोणकोणते देश किंवा कोणकोणते खंड किंवा कोणकोणता प्रदेश त्या ठिकाणी येतो, थोडक्यात ते आपण बघूया. की त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी सर्व खंडांचे पश्चिम पट्टे त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला दिसून येतात. सर्व खंडांचे पश्चिम पट्टे बघा, हा उत्तर अमेरिकेचा पश्चिम पट्टा, हा दक्षिण अमेरिकेचा पश्चिम पट्टा, हा आफ्रिकेचा थोडक्यात पश्चिम पट्टा, हा आशियाचा हा पश्चिम पट्टा आणि ऑस्ट्रेलियाचं जरासं जर बघितलं आपण तो तर दक्षिणेला त्या ठिकाणी आपल्याला तो दिसून येतो. अशा पद्धतीने सर्व खंडांचे काही पश्चिम पट्टे जे आहेत त्या पश्चिम पट्ट्यामध्ये अशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. यामध्ये बराचसा असा भाग आपला भारताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी गुजरात या ठिकाणी बघा की हे जे गुजरात राज्य आहे या गुजरात या ठिकाणी तशा प्रकारचं हवामान आपल्याला दिसून येतं. बराचसा भाग आहे, राजस्थान आहे, हरियाणा आहे आणि हा पूर्ण भारताचा जो पश्चिम पट्टा आहे किंवा नैऋत्य आणि वायव्येला त्या ठिकाणी ते बघा एक वाळवंट राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाळवंट आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच की हा शुष्क हवामानाचा आणि ओसाळ प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारताचा वायव्येला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं दक्षिण अमेरिकेमध्ये तर या दक्षिण अमेरिकेमध्ये या ठिकाणी बघा की पेरू आणि चिली हे 2 देश आहे. या 2 देशांमध्ये असं ओसाळ आणि शुष्क हवामानाचा प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याचप्रमाणे आफ्रिकेचा जर विचार केला तर नैऋत्य आफ्रिकेला देखील त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं हवामान दिसून येतं. त्याचप्रमाणे कॅलिफोर्निया या ठिकाणी बघा अमेरिकेचं संयुक्त संस्थाने जे आहे त्याचं पूर्वेकडील भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की कॅलिफोर्निया असेल किंवा दक्षिणेला संयुक्त संस्थानाच्या दक्षिणेला त्या ठिकाणी मेक्सिको किंवा थोडंसं नैऋत्येला जर त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा प्रकारचं हवामान शुष्क हवामान किंवा ओसाळ प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो.
त्याच पद्धतीने या ठिकाणी इकडं या बाजूला जर आपण बघितलं तर उत्तर आफ्रिका या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा उत्तर आफ्रिका जो आहे, या उत्तर आफ्रिकेमध्ये तशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आशियाचा काही भाग आहे पूर्वेकडचा किंवा अंतर्गत जो भाग आहे किंवा चीनचा पूर्वेचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं उष्ण किंवा ओसाळ हवामान प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो किंवा वाळवंटी प्रदेश त्या ठिकाणी दिसून येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी भौगोलिक वितरण आपल्याला या ओसाळ प्रदेशाचं किंवा वाळवंटी प्रदेशाचं किंवा शुष्क प्रदेशाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढं बघूया की या हवामान प्रदेशामध्ये असं हवामानाची काही खास वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी जर आपण बघितलं तर उन्हाळ्याचे तापमान सुमारे किती 30 डिग्री ते 45 डिग्री सेल्सिअसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे हे तापमान खूप जास्त झालं. 30 डिग्री ते 45 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हे खूप तापमान झालं. तर हिवाळ्याचे तापमान जर त्या ठिकाणी विचारात घेतलं तर त्या ठिकाणी हिवाळा हा 20 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान त्या ठिकाणी हिवाळा त्या ठिकाणी असतो. हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की पर्जन्यमान 200 मिमीपेक्षा कमी. बघा, पर्जन्यमान 200 मिमीपेक्षा कमी त्या ठिकाणी आहे. अत्यल्प आर्द्रतेचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. उच्च दैनिक कक्षा, दिवसा उच्च तापमान आणि वेगाने वाहणारे वारे, उपोष्ण उच्च दाबामुळे दूर जाणारे अधोगामी वारे, पर्जन्य छायेची स्थिती, अशा प्रकारची काही वैशिष्ट्य या उष्ण आणि ओसाळ वाळवंटी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हवामानाच्या संदर्भात त्या ठिकाणी ही वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतील. पुढं काही संबंधित वैशिष्ट्य आहेत की त्याच्यामध्ये त्या प्रदेशामध्ये उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये किंवा ओसाळ किंवा शुष्क प्रदेशामध्ये पाण्याचा अभाव सहन करणाऱ्या ज्या काही खुरट्या किंवा काटेरी वनस्पती असतात बघा, त्यांची उंची जास्त नसते, काटेरी असतात त्या. आणि त्या उष्ण किंवा अतिशय उन्हाच्या परिस्थितीमध्ये त्या जगू शकणाऱ्या, तग धरू शकणाऱ्या अशाच वनस्पती त्या ठिकाणी त्या असतात. त्याचप्रमाणे क्षारयुक्त मृदा त्या ठिकाणी जास्त दिसून येते. सहसा लहान आकाराचे निशाचर प्राणी, बिळे करून राहणारे प्राणी, अशा प्रकारचं प्राणी त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी जर मानवाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बदाऊन ही जमात आहे. बदाऊन ही सहारामध्ये राहणारी त्या ठिकाणी एक जमात आहे. बुशमेन ही जी जमात आहे ही कलहरी वाळवंटामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ऑब्झोरिन्स ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कलहरी आणि ऑब्झोरिन्स ही ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतात. त्या कलहरी वाळवंटामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. यांचा जो अधिवास आहे तो अधिवास त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे की काही शेतीचा जर विचार केला तर मरुद्यान परिसरात त्या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी शेती आपल्याला दिसून येते. शेती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नसते, कारण त्या ठिकाणी पाणी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे शेती त्या ठिकाणी विकास झालेला नाही. परंतु ज्या ठिकाणी काही अल्पसं पाणी किंवा थोडं पाणी आहे त्या ठिकाणी मरुद्यान परिसरात त्या ठिकाणी ती शेती केली जाते. अशा प्रकारे काही या ओसाळ शुष्क हवामान प्रदेशामधील काही हवामानाची वैशिष्ट्ये असतील किंवा संबंधित वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. पुढे त्या ठिकाणी आपण बघूया की शेवटी तुम्हाला अजून असं विचारलेलं आहे या आलेखांच्या शेवटी, प्रश्नांच्या शेवटी, की जरा डोके चालवा असा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला विचारले की या हवामानातील खडकांच्या विदारणाबद्दल मत नोंदवा. खडकांच्या विदारणासंदर्भात आपल्याला विचारलेले.
त्या ठिकाणी असणारं जे काही खडक आहे त्यांचं विदारण कशा प्रकारचं होत असेल असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, विदारण. तर त्या ठिकाणी आपण असं उत्तर देऊ शकतो की त्या वाळवंटी प्रदेशामध्ये वारा हा या प्रदेशात प्रमुख अपक्षरणाचा कारक आहे. बघा, हवा, कारण त्या ठिकाणी अति उष्ण असा प्रदेश आहे तो, आणि अति उष्णतेमुळे त्या ठिकाणी हवा हलकी होते आणि ती वर जाते. अशा प्रदेशामध्ये हवा हाच एक प्रमुख एक कारक म्हणून, अपक्षरणाचा कारक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. तसेच शुष्क हवामानामुळं कायिक विदारण ही क्रिया प्रमुख त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसून येते. एकदम शुष्क असं हवामानामध्ये कायिक विदारणच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडू शकतं. विखंडन, कणीय विदारण, स्थानभ्रष्ट विदारण, अपपर्ण या विदारणाच्या प्रक्रिया तेथे आपल्याला दिसून येतात. कारण ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत या वारा असेल किंवा शुष्क हवेमुळे अशा प्रदेशामध्ये ही विदारण केवळ कायिक विदारण क्रिया त्या ठिकाणी घडून येत असते, आणि म्हणून हे कायिक विदारणाचे सगळे उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. अशा प्रकारचं विदारण त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं किंवा होत असावं असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी उष्ण ओसा आणि वाळवंटी प्रदेश हा जो एक भाग पहिल्या घटकामध्ये होता तो त्या ठिकाणी संपलेला आहे. आपण दुसरा घटक त्या ठिकाणी बघूया. दुसरा घटक म्हणजे ब, त्याच्यामध्ये मध्य अक्षवृत्तीय प्रदेश. मध्य अक्षवृत्तीय आपण जो पहिला बघितला तो विषुववृत्तीय असा प्रदेश त्या ठिकाणी बघितला. आता आपण मध्य अक्षवृत्तीय प्रदेश त्या ठिकाणी बघत आहोत. त्या मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये भूमध्य सागरीय हवामानाचा प्रदेश, भूमध्य सागरीय हवामानाचा प्रदेशाचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. सेम तशाच प्रकारचे ग्राफ त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, सारखेच ग्राफ आहेत, आणि सूचना देखील तीच त्या ठिकाणी दिलेल्या आहे की जी काही आकृती आपल्याला, दोन काही आलेख आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्या आलेखांचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे, आणि निरीक्षण करून त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आणि आधीच्या आलेखांमध्ये ज्या पद्धतीने मासिक पर्जन्य आपल्याला विचारलं, सेम तसंच इथं पण मासिक पर्जन्य विचारलेलं आहे. आधीच्या आलेखमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला तापमान विचारलं, सेम तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तापमान देखील त्या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्जन्य आणि तापमान ह्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या आहेत. आता फरक काय आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑस्ट्रेलियातील पर्थ हे शहर त्या ठिकाणी दिलेलं आहे, आणि इटलीतील रोम हे दोन शहर त्या ठिकाणी बदल आहे. आणि याच्या आधारावरती त्या ठिकाणी असणारं हवामान, त्या भूमध्य समुद्रातील हवामानाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला अनुसरून काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी आपण देऊया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, सर्वाधिक पर्जन्याचे महिने कोणते? बघा, सर्वाधिक पर्जन्याचे महिने, सर्वाधिक पर्जन्य मागील आलेख देखील आपण अभ्यासले, सेम तसंच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ऑस्ट्रेलिया पर्थ या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य जर बघितलं तर त्या ठिकाणी जून जुलैमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जास्त पर्जन्य दिसते. बघा, दिसते. ओके, सेम तसंच की इटलीमधील रोम या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी दिसतं. ऑक्टोबर नोव्हेंबर त्या ठिकाणी दिसतं. सर्वाधिक असं विचारले म्हणून आपण सर्वाधिक त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते दिसते. अशा पद्धतीने या दोन्ही ठिकाणी वर्षभर पावसाचे महिने त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. बघा, वर्षभर दिसत आहेत. इथं पण वर्षभर थोडा तरी पाऊस आहे, इथं थोडा तरी पाऊस वर्षभर त्या ठिकाणी काही महिन्यांमध्ये दिसून येतो. पुढं त्या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की
सर्वात कमी तापमानाचे महिने कोणते? सर्वात कमी तापमान बघा या ठिकाणी निरीक्षण करू शकता आपण. सर्वात कमी तापमान. आता ज्या काही रेषा आहेत त्या रेषा कुठं खाली आलेल्या आहेत किंवा कुठं वरती गेलेल्या आहेत, कोणत्या महिन्यात खाली आल्यात, कोणत्या महिन्यात वरती गेलेल्या आहेत, त्याच्या आधारावरती या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. सर्वात कमी तापमानाचे महिने कोणते? पर्थ येथे जून ते ऑक्टोबर दरम्यान. बघा पर्थ येथे पर्थ येथे जून ते ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी काय की सर्वात कमी तापमान आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या या आलेखमध्ये आपण बघूया. येथे डिसेंबर या ठिकाणी बघा ही रेष खाली आलेली आहे. डिसेंबर ते जानेवारी. डिसेंबर ते जानेवारीमध्ये त्या ठिकाणी या महिन्यांमध्ये आपल्याला तापमान हे कमी झालेले त्या ठिकाणी दिसून येतं. अशा पद्धतीने या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. तिसरा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तिसरा प्रश्न बघा काय विचारले की वरील प्रश्न क्रमांक 1 व 2 च्या उत्तरावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? वरील प्रश्न क्रमांक 1 व 2 च्या उत्तरावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? काय निष्कर्ष काढता येईल आपल्याला? आपल्याला असं म्हणता येतं की पर्थ हे ठिकाण दक्षिण गोलार्धात तर रोम हे ठिकाण उत्तर गोलार्धात त्या ठिकाणी आहे. आता आपण मागच्या नकाशामध्ये देखील बघितलं की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव किंवा उत्तरेचा उत्तर अक्षांश आणि दक्षिण अक्षांश त्या ठिकाणी आपण बघत होतो. आणि म्हणून की उत्तर गोलार्धामध्ये पर्थ हे ठिकाण आहे तर रोम हे पर्थ हे ठिकाण दक्षिण गोलार्धामध्ये आहे तर रोम हे ठिकाण उत्तर गोलार्धामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. असं त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे चौथा प्रश्न की दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने समान आहेत का? नसल्यास का नसावे? असा प्रश्न आहे. दोन्ही ठिकाणी पर्जन्यमान समान आहे का? बघा आपण पहिलं निरीक्षण करूया की समान आहे का. इथं पर्जन्याचे महिने साधारणतः त्या ठिकाणी बघा मे पासून तर सप्टेंबरपर्यंत जरासं जास्त पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी सप्टेंबरपासून तर डिसेंबरपर्यंत आणि इकडं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत थोडासा पाऊस आपल्याला जास्तीचा दिसतोय. तर या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की दोन्ही ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसात सर्वाधिक पर्जन्य दिसून येते. बघा हिवाळ्याच्या दिवसात पर्जन्य त्या ठिकाणी दिसून येते. मात्र दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोलार्धात असल्याने जास्त पर्जन्याचा ऋतू एकच असला तरी महिने काय आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत असं त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. पाचवा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणांच्या हवामानावर परिणाम करणारे कोणते घटक असू शकतील? हवामानावरती असे कोणते घटक आहेत की ते त्या ठिकाणी परिणाम करत असतील? तर त्या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला देता येईल की मध्य अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सानिध्य आणि पश्चिमी वारे हे घटक तेथे हवामानावरती परिणाम करतात. आता जेव्हा आपण ते जगाच्या नकाशामध्ये बघणार त्यावेळेस आपल्याला सहज लक्षात येईल की हे जे दोन्ही जे ठिकाणे आहेत हे बघा कुठं आहेत त्याच्या आधारावरती आपण हे हवामानावर परिणाम करणारे घटक कसे परिणाम करतात ते त्या ठिकाणी आपल्याला अधिक समजून येईल. परंतु तुर्तास या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल की हे जे ठिकाणे आहेत मध्य अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सानिध्य आहे त्या ठिकाणी आणि पश्चिमी वारे त्या ठिकाणी वाहतात. या घटकांमुळे हवामानावरती त्या ठिकाणी परिणाम होताना आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आढळतो? आधी आपण जो बघितला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये
ऑलिस प्रिन्स आणि कैरो त्या ठिकाणी आणि पर्थ आणि रोम या ठिकाणी काय फरक आहे असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आपण असं म्हणू शकतो की ह्या आधीच्या आलेखात ऑलिस प्रिन्स व कैरो येथे जास्त तापमान कक्षा, अत्यल्प पर्जन्य ही वैशिष्ट्ये दिसून येतात. अशा प्रकारे या 6व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. पुढं बघूया की हे जे पर्थ आहे, पर्थ आणि रोम ही शहरे त्या ठिकाणी हे ठिकाणं आपण जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पर्थ ऑस्ट्रेलिया, रोम इटली ही ठिकाणे जगाच्या नकाशावरती दाखवा. तुम्हाला प्रश्न येईल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. या ठिकाणी झूम करून पण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नेमके स्थान त्यांचं कुठं आहे. बघा, रोम या ठिकाणी आहे आणि पर्थ हे या ठिकाणी आहे. एक प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितला होता की भूमध्य समुद्र, तो भूमध्य समुद्र कुठं आहे, तर हा भूमध्य समुद्र आहे. हा निळसर भाग दिसतोय का तुम्हाला, हा भूमध्य समुद्र आहे. हा भूमध्य समुद्र आहे. याच्या आधारावरती हवामान या रोम शहराच्या आजूबाजू त्या ठिकाणी आपल्याला काही वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहायला भेटतात. त्या ठिकाणी जे काही वारे वाहतात त्या वाऱ्यांच्या आधारावरती त्या ठिकाणचं हवामान हे ठरत असतात. एक पर्थ या ठिकाणी आपण बघितलं की पश्चिमी वारे जे आहेत ते पश्चिमी वारे या ठिकाणी काय की पश्चिमेकडून या ठिकाणी या जमिनीवरती हे वारे वाहताना त्या ठिकाणी हवामान हे तशा प्रकारचं त्या ठिकाणी असतं. म्हणून हवामानावरती परिणाम करणारे हे वारे किंवा हा जो पश्चिमी समुद्रपट्टा किंवा पश्चिमी वारे किंवा समुद्रकिनारा यामुळे त्या ठिकाणी हवामानावरती परिणाम होत असतो. आणि रोम या ठिकाणी भूमध्य समुद्र असल्यामुळं आणि त्या ठिकाणी काही पश्चिमी वारे असल्यामुळं या समुद्रावरून जमिनीवरती जाणारे वारे असल्यामुळं त्या ठिकाणी हवामानावरती परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या जगाच्या नकाशामध्ये हे दोन्ही ठिकाणं दाखवता येतील. पुढं आपण बघूया की या ठिकाणी त्याच जगाच्या नकाशावरती आपण त्या प्रदेशाचं भौगोलिक वितरण, हवामानाची वैशिष्ट्ये, संबंधित वैशिष्ट्ये यांचा अभ्यास त्या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी बघू की पहिलं की भौगोलिक वितरण, जसं आपण मागं बघितलं, मागच्या अभ्यास करत असताना आपण बघितलं भौगोलिक वितरण, सेम तसंच की हे जे दोन्ही पश्चिम किनारपट्टी 30° ते 40° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. बघा की हा जो प्रदेश आहे हा प्रदेश कोणता, भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश, तो या ठिकाणी आपल्याला कसा दिसून येतो की 30° या ठिकाणी बघा 30° ते 40°, 30° ते 40° हा उत्तरेचा भाग, हा उत्तरेचा भाग आहे, उत्तर अक्षांश. आणि हा 30° ते 40° दक्षिण अक्षांशाचा भाग आहे. या भागामध्ये त्या खंडामध्ये त्या देशामध्ये या अशा प्रकारचं हवामान हे आपल्याला दिसून येतं. भूमध्य समुद्रीय हवामानचा पट्टा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या अक्षवृत्ता दरम्यान की काही प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. मध्य कॅलिफोर्निया जो आहे या ठिकाणी त्याचा भाग त्या ठिकाणी येतो. भूमध्य समुद्राचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी येतो. नैऋत्येचा जो काही भाग आहे तो नैऋत्येचा भाग, ऑस्ट्रेलियातील नैऋत्येचा भाग त्या ठिकाणी येतो. केप टाऊन, दक्षिण आफ्रिकेची जी राजधानी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं हवामान आपल्याला दिसून येतं.
मध्य चिली जे आहे त्या चिलीमध्ये देखील अशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. थोडक्यात की या भूमध्यसागरीय हवामानाच्या प्रदेशामध्ये समुद्रकिनारा, पश्चिमी समुद्रकिनारा आणि भूमध्य समुद्र त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारचं दमट हवामान आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी आपण या भूमध्य समुद्र हवामानाच्या प्रदेशाचं जर काही वैशिष्ट्य जर बघितली तर त्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्या प्रदेशामध्ये आपल्याला एक सौम्य आर्द्र हिवाळे, सुमारे 10 डिग्री ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे उबदार व शुष्क उन्हाळे, उन्हाळ्यातील 21 डिग्री ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान, बऱ्यापैकी सूर्यप्रकाश, उन्हाळ्यात उच्च तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा, हिवाळ्यातील पर्जन्यमान हे त्या ठिकाणी जर बघितलं तर 500 ते 1000 मिमीपर्यंत त्या ठिकाणी पर्जन्य आपल्याला दिसून येतं. धोक्याने व्यापलेले असे काही किनारे देखील त्या ठिकाणी आहेत. उन्हाळ्यातील उपोष्ण उच्च हवामान आणि हिवाळ्यातील पश्चिमी वारे, हिवाळ्यामध्ये असणारे पश्चिमी वारे त्या ठिकाणी दिसून येतात. यांचे आलटून पालटून त्या ठिकाणी अस्तित्व आपल्याला दिसून येतं आणि म्हणून हवामानाच्या संदर्भात अशा प्रकारचं काही त्या भूमध्य समुद्रातील हवामानासंदर्भात आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे पुढं काही आपल्याला संबंधित वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिलेली आहेत. या संबंधित वैशिष्ट्यामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की त्या ठिकाणी असणारी झुडपी वने आहेत. मोठी वने नाही तर एकदम झुडपी वने अशी त्या ठिकाणी दिसून येतात. कठीण, जाड, छोटी आणि चिवट अशी पाने असणारी त्या ठिकाणी सदाहरित अशी वनस्पती किंवा झाडे झुडपे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हिवाळ्यात उत्पादित केली जाणारी अन्न पिके त्या ठिकाणी घेतली जात असतात. ऑलिव्ह, द्राक्षे, भाज्या आणि लिंबूवर्गीय असे जे काही फळं आहेत ते फळं देखील त्या ठिकाणी त्या भूमध्य समुद्रीय हवामानामध्ये त्या ठिकाणी घेतले जात असतात. त्याचप्रमाणे की पशुपालनाचा व्यवसाय, उच्च अक्षऋतुदरम्यान सूचीपर्णी वने, अशा प्रकारचे काही संबंधित वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्याला या भूमध्य हवामान प्रदेशामध्ये किंवा हवामान प्रदेशाच्या संदर्भात त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतील. पुढं आपण बघूया. शेवटी त्या ठिकाणी परत तुम्हाला असं विचारलेलं आहे की जरा डोके चालवा असं विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटले की या प्रदेशाचे वार्षिक तापमान कक्षा किती असेल. वार्षिक तापमान कक्षा विचारलेली आपल्याला पहिला प्रश्न. तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जवळजवळ समान दिनमान व वर्षभर उन्हाळा, समान दिनमान त्या ठिकाणी आहे आणि वर्षभर उन्हाळा आहे, म्हणून दैनिक तसेच वार्षिक तापमान फारच त्या ठिकाणी काय आहे, कमी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की जवळपास 5 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी तापमान हे आहे. दुसरा प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला असं देता येईल, जर आपल्याला विचारले की डोके चालवामध्ये की भारतात या प्रकारचे हवामान कोठे आढळते असं त्या ठिकाणी विचारलेले की भारतामध्ये असं हवामान कुठे आहे. तर साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की केरळ राज्य जे आहे त्या केरळ राज्यामध्ये अशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तसेच अंदमान निकोबार हे जी बेटं आहेत आपल्या भारताच्या पूर्वेला, त्या ठिकाणी अशा प्रकारचं हवामान हे दिसून येतं असं थोडक्यात त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आज आपण वाळवंटी प्रदेश आणि भूमध्यसागरीय हवामानाचा प्रदेश या 2 उपघटकाविषयी त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.